हॅलो, गुड मॉर्निंग सर्वजण. कसे आहात? सर्वजण मजेतच असणार आहे. आता मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं की मी गावी आली आहे. इथे छान मुहूर्ताचा कार्यक्रम असल्यामुळे छान डेकोरेट वगैरे चाललं होतं आणि तुम्ही बघू शकता तुळजाभवानीची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वगैरे ठेवून किती छान डेकोरेट केलं होतं. आणि गावाकडच्या सर्व लेडीज वगैरे येणार होत्या. त्या कारणानं घरी स्वयंपाक करणं अशक्य होतं, त्यामुळे सर्वजण बाहेरच बोलवलं होतं. 2 लेडीज ठेवल्या होत्या स्वयंपाकाला. आणि इकडे बघा तुम्ही स्वस्तिकची वगैरे किती छान डेकोरेट रांगोळी काढली होती. आणि इकडे माझ्या मुगोड्या वगैरे तयार करणं चालू होत्या. सर्व 5-5 जणी मिळून आमच्याकडे मुगोड्या वगैरे घालतात. पापड घालून रेडी होते. त्याचा काही शूट घेतला नाही, कारण गावाकडचे सर्व लेडीज असल्यामुळे जास्त काही मोबाईल हातात घेतला नाही, कारण थोडं अवघड वाटते. आणि जे जे शक्य असेल मी ते शूट घेतलं आणि ते तर तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. आणि इकडे तर मी कुरोडे वगैरे टाकून घेतल्या होत्या. आमच्याकडे अशा 5-5 कुरोड्या टाकतात. त्या काही गव्हाच्या टाकत नाही, कारण वेळेवर चीक वगैरे घालणं काही शक्य नसतो. ते मी रव्याचाच गेला होता. त्यांनी शिजवून लवकर रव्याचेच लगेचच होतात. आणि इकडे मी सुद्धा घालून घेतल्या होत्या, कारण अद्वीला असं मध्ये दिसत होतं की नवीन काय चाललं आहे, मम्मा काय करते हे. तुम्ही बघा, त्याला पण घालायच्या होत्या. आणि तो नवीन ठिकाणी केला की असाच मला चिपकून असतो, सोडतच नाही. तुमचं कसं करते बाळ नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे लगेचच आज बांगड्यांचा पण कार्यक्रम असतो आमच्याकडे. आजच बांगड्या वगैरे भरून घेतात. सर्वात पहिले नवरीला वगैरे भरून घेतला चोळा, तिच्या बाजूला करून घेतला. आणि नंतर बाकी सर्व लेडीजना आजच करून घेतात, कारण तेव्हा काही लग्नाच्या वेळेनं बांगड्याची धूम काही वेळेवर करत नाही. आजच बांगड्या वगैरे सर्व वेळेवर सर्वांच्या काढून घेतात. आणि नंतर अशा बांगड्यांचा कार्यक्रम वगैरे झाला. हळद वगैरे दळून घेतात. आत किसका वगैरे असते तोही करून घेतात. आणि अशा प्रकारे आम्ही इकडे घरी आलो. आणि इकडे संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे केली. स्वामी महाराजांना दिवा वगैरे लावला. आणि थोडी त्याच टाईमवर लाईट गेली, तर म्हटलं थोडासा शूट तरी चालू राहू द्यावं. इकडे तुळशीजळ वगैरे लाईट दिवा वगैरे लावला. आणि आमचा हिरो आहे म्हणजे डॉगी, तो बघू शकता, तो असं मध्ये करते. आणि इकडे एवढे छान फुलांचे झाडं वगैरे आहे. तुम्हाला जर माझ्या सासरचा होम टूर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. असा होता आमचा दिवस. चलो बाय.